यही तो ब्रह्मांड है. तर आता याचा आकार वगैरे बघा. हे एक प्रकारचं ब्रह्मांड आहे. त्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्याचा आकार बघा. हा इंग्लिश मधला असा 8 आहे ना, एक तशा प्रकारचा आहे. इन्फिनिटी साइन एक प्रकारे, आदि अनंत. आता बऱ्याचशा गाड्यांवर लिहिलेलं असतं अस्त, अंत, प्रारंभ असं. तर ते काय की उत्पत्ती, स्थिती, लय, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर, गॉड, हेच आहे, दुसरं काही नाही. उत्पत्ती होते, ब्रह्माकडनं उत्पत्ती होते असं समजा एक प्रकारे. म्हणजे बा जीव कुठून येतो, चेतना कुठून येते? एका वीर्याच्या थेंबामध्ये 100 मिलियन पेक्षा जास्त शुक्राणू असतात. त्याच्यातला एका शुक्राणूचा नंबर लागतो, म्हणजे एका आत्म्याचा नंबर लागतो. इतकुसा सेल्स नंतर केवढा मोठा होतो. उत्पत्ती कुठून? त्या याच्यात सेल्स मध्ये सुद्धा अणु रेणू आहे. ठीक आहे. तर याच्यात जीव येतो कुठून? आणि शेवटी सगळ्या याच्यातनं जीव जातो. सगळं व्हेंटिलेटर चालू आहे, सगळं चालू आहे, पण जीव चालला जातो. कुठं जातो? जिथून आलाय तिथं चालला जातो. फक्त हा मधला जो आहे ना, हा विष्णू म्हणजे पालन करताय, उत्पत्ती, स्थिती, लय. तसंच हा विषय, हा एक प्रकारचा विष्णू आहे मधला सर्कल समजा. हा दोघांनाही धरून ठेवतो. उत्पत्तीलाही धरतोय, स्थितीलाही धरतोय आणि लय म्हणजे शिव. आता डमरूचा आकार जो आहे, हा जेव्हा वाद्य वाजवलं गेलं एक प्रकारे शिवाकडनं,